हॅलो फ्रेंड्स, मऊ लुसलुशीत आणि फुगलेली पोळी बनवणं हे एक आर्ट आहे. पण हे आर्ट शिकण्यासाठी तुम्हाला खूप मेहनतीची नाही तर थोड्या ट्रिक्सची गरज आहे. त्याच ट्रिक मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर याची सुरुवात पीठ भिजवण्यापासूनच करावी लागते. पीठ भिजवताना आपल्याला असं पीठ बाइंड करून घेतलेलं चालत नाही, तर हे फक्त बाइंड पीठ झालेलं तुम्हाला मऊ करावं लागतं. मग यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करत जा आणि याचा मऊ एक गोळा बनवून घ्या. त्यानंतर याला थोडंसं तेल लावून घ्या आणि तेल लावल्यानंतर एक 10 ते 20 सेकंद याला मस्त मळून घ्या. आता हा मळून घेतलेला गोळा तुम्हाला रेस्ट करायला ठेवायचा आहे. तर रेस्ट किती वेळ करायला ठेवताल ते एक 5 ते 10 मिनिटं तुम्हाला पुरे होतात मऊ होण्यासाठी हा गोळा. त्यानंतर मी एक ट्रिक वापरते जेणेकरून माझ्या पोळ्यांना पटकन लाटण्यात होतात. तर मी असं काय करते, एक लांब गोळा करून घेते आणि त्याचे छोटे छोटे गोळे कट करून घेते, जेणेकरून मला ना हातावर गोळे करत बसायची गरज पडत नाही. तर हीच ट्रिक मी ना पुरी बनवण्यासाठी यूज करते. तुम्ही ही यूज करून बघा आणि तुम्हाला ही खरंच उपयोगी ठरली का, किंवा तुम्हाला वाटतंय का की खरंच याचा यूज झाला म्हणून कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर पोळी लाटायला सुरू करायची आहे. पोळी लाटताना आपल्याला आपला गोळा पुरीच्या आकाराचा लाटून घेऊन त्याला तेल लावायचं आहे आणि तो असा फोल्ड करून घ्यायचा आहे. बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने पोळ्या करतात, मी तरी या पद्धतीने करते. त्यानंतर हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. आता हा गोळा आपला होतो त्रिकोणी, पण पोळी आपली होईपर्यंत लाटून होईपर्यंत गोलच होते. स्टार्टिंगला थोडासा वेगवेगळे आकार होतात पोळ्यांचे, पण काही हरकत नाही. जसं तुम्हाला एक्सपिरियन्स येत राहतो ना, त्याचा आपली पोळी कसाही आकार आला आपल्या गोळ्याचा तरी ती राऊंडच होते. पूर्ण पोळी लाटून घेतल्यानंतर आपल्याला भाजायची आहे. तर पोळी भाजण्यास आधी आपला तवा आहे ना व्यवस्थित गरम झालेला पाहिजे. जर तवा व्यवस्थित गरम झालेला नसेल तर पोळी मग आपली कडक होते. त्यानंतर पोळी भाजताना ना आपल्याला खूप ती वारंवार पलटायची नाहीये, कारण की आपण जेवढा वेळा पोळी पलटतो तेवढी आपली मग ती कडक होते. आणि जेवढा आपण कमी पोळी पलटतो ना, म्हणजे त्याला वेळ देतो ना भाजायला, तेवढीच आपली मऊ पोळी होते आणि तिला फुगायलाही वेळ भेटतो. तर मस्त अशी पोळी भाजून घ्यायची आहे. थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. डाएट कॉन्शियस असाल तर तेल नाही लावलं तरीही चालतं. आणि मग नंतर अशाच पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला माझ्या ह्या ट्रिक्सनी काही उपयोग झाला का, तुमच्या पोळ्या फुगल्या का किंवा मऊ झाल्या का, कमेंट्स करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आणि प्रेम द्या. तर भेटूया अशाच पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पोळ्या अशा करून बघा आणि नक्की सांगा की तुमच्या पोळ्या फुगल्या का आणि सगळ्यांना आवडल्या का. तर तोपर्यंत बाय. आनंदी राहा, हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. थँक्यू.